आज नदीला पूर आला म्हटल्यावर डायरेक्ट आम्ही पूर पाणी निघालो. इकडे अजगर फजगर काम आहेत कोणाच्या घरून आणले. सकाळी सकाळी आपली टू व्हीलर काढली आणि डायरेक्ट निघालो नदीचा पूर पाले. तिकडे येता बरोबर लोकांच्या वावरात पूर पाणीच पाणी. आणि नद तर विचारूच नका, नद खतरनाक मध्ये भरून होती आपली वाली. आणि काल रात्री जर लोक म्हणे याच्यावरती पाणी होतं. पब्लिक तर एकदम खतरनाक होतीच पूर पाहिले. पूर पाहायला ध्यान लागते भाऊ. याच्या अंदर एक लांचुकला पूल बी डुबलाय. आता लोक पाहू शकता. तर आता आपला एक टास्क कम्प्लीट झाला, तो म्हणजे एक पूर पाहायचा. त्यानंतर दुसऱ्या नदीकडे जायला निघालो. इथं भेटले अजगर दादा, जे काल रात्री पुरानं वाहून आलते. त्याच्यानंतर इकडे लहान नदीकडे आलो तर लोकांच्या वावराचे पुरे खतम हाल झाले होते. आणि कोणाकोणाच्या वावरात डोबरे बी सांगले होते. इकडे नदीचा पूर पाहता, हे बी नदीचा पूर पाहता ध्यान आहे भाऊ. एकदम खतरनाक मध्ये पूर आला होता. तर एवढं पाणी कधीच नव्हतं आलं म्हणते. 25 वर्षानंतर पहिल्यांदा आलं म्हणते. त्यानंतर इकडे या गावात आलो साईडच्या. तर हे गाव काल रात्री पुरं डुबलं होतं. आणि इकडे भाऊ किती नुकसान झालं. कोणाचं लोकांचं काय वाहून गेलं, तर कोणाचे घरही वाहून गेले. कोणाकोणाच्या घरात पाणी घुसलं भाऊ. तेवढ्यात मग नदीचा पूर पाहू शकता. आता थोडासा शांत झाला होता. हे जी गोष्ट सांगितली होती काल रात्रीची गोष्ट, तर आता सगळं शांत झालं होतं. इकडं गाड्या कोणाच्या वाहून गेल्या. तर ह्या म्हणते मासोया पकडणार वाल्याच्या गाड्या. त्याच्यानंतर तिथून निघालो डायरेक्ट स्टँडवर जासाठी. पण स्टँडवर आलो डायरेक्ट आपण घेतलं वावरातली प्रस्थापन. कारण की वावराची बी हाल पास लागते भाऊ. तेवढ्या आपली वावरातली सोयाबीन एकदम खतरनाक झाली होती. इथे खेकडे जातात लयच होते. 1 2 3 4 5 खेकडे सापडले. जैले म्या धरले कळले. आणि इकडे वावरातली पाणी तर साचलं होतं एकदम खतरनाक मध्ये. तर आजच्या ब्लॉगला करतो मी तर पूर्ण विराम. तर सगळेजण म्हणा जय श्रीराम.